ते नम्र होते, कारण ज्ञान श्रेष्ठ आहे. ज्ञानाला महत्व आहे महाराज. सत्ता नष्ट होणारी असते, संपत्ती नष्ट होणारी असते, पण ज्ञान कधीच नष्ट होत नाही. म्हणून महाराजांना मिळालेलं जे मोठेपण आहे ते मोठेपण ज्ञानाचं मोठेपण आहे. म्हणून तुकोबा म्हणतात, मी आकाश एवढा आहे का, कर माझ्याकडे तेवढा आहे, म्हणून मी तो मोठा आहे. आपण तेवढं तुमच्याकडे आलं कुठून, तुम्ही काय केलं? महाराजांनी सांगितलं, मी काहीच नाही केलं, फक्त मी एकच काम केलं. काय केलं तुम्ही? कंठी धरिला कृष्ण म्हणी, कंठी धरिला आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये कंठी धरिला कृष्णमणी, आणि कृष्णमणी कंठात धरल्यामुळे आमचा अवघाजनी प्रकाश, आमचा जो प्रकाश पडलाय ना जगात, तुकोबा अमुक आहेत, तुकोबा तमुक आहेत, तुकोबा आकाशा एवढे आहेत, तुकोबाचे सेवक राजाधिराज योगीराज महाराज शिव छत्रपती आहेत, तुकोबाच्या दारात सगळी सत्ता लोटांगण घेते, तुकोबाच्या दारात जगत नियंता परब्रह्म परमात्मा येतो. एवढं जे सामर्थ्य या तुकोबाकडं आलं, या तुकोबानं काय केलं तर तुकोबानं फक्त एकच काम केलं. कोणतं? कंठी धरिला कृष्णमणी. त्याचा परिणाम अवघाजनी प्रकाश. आम्ही आमच्या जीवनात कृष्णमणी धरला, कृष्णमणी धरला. बरं, आजही जगात ज्या ज्या माणसाची कीर्ती पाठीमागं आहे, ती कोणती कीर्ती आहे? सत्ताधीशाची कीर्ती आहे, संपत्तीवानाची कीर्ती आहे, का भक्ती करणाराची कीर्ती आहे? कीर्ती कोणाची आहे? कीर्ती भक्ती करणाराचीच आहे ना. स्वानंद सुखनिवासी ब्रह्मलीन संत सद्गुरु श्री हरिनाथ महाराज किती संपत्ती होती, किती बंगले बांधले, कोणत्या कोणत्या चौकात जागा घेतल्या, किती गाड्या होत्या? नाही. मग काय होतं? काम मंदिर बांधतो, भक्ती जवळ आहे. काही नव्हतं त्यांच्याकडं, पण जे त्यांच्या जवळ होतं ते आपल्याकडे कोणाकडेच नव्हतं, कोणाकडेच नव्हतं. त्या काळात काय होतं वामन भाऊकडे असं सांगतात, आपल्याला माहित नाही. या गुडघ्यावर वामन भाऊचं धोतर फाटलेलं होतं म्हणतात. गुडघ्यावर जुने लोक सांगतात की भाऊंचं धोतर गुडघ्यावर फाटलेलं होतं. एक दिवस भाऊ गहिनीनाथाच्या वाट्यावर बसून सुई दोरा घेऊन ते गुडघ्यावरचं धोतर शिवत होते. आणि धोतर शिवता शिवता म्हणतात, काही जवळचे लोक असतातच ना, जवळचे सगळे चांगले असतात असं नाही, काही चित्रे असतात. कोणाला कमवून ठेवायचे, तुमच्या मागं नाही पुढं नाही, काय बेकार चोटपणात लागलाय तुम्हाला, अरे जीवाला सुद्धा खाय ना तुम्ही, असे काही काही चित्र बोलणारे असतात. आणि आपल्या जीवाला तरी खाना, मागं कोयल्या कुत्रे जण होईल ना, खाना जीवाला. पण ते साधूचा स्वभाव असा असतो की ते स्वतःला महत्व देत नाहीत. आमचे गोविंद महाराज पण असेच होते. आमच्या महाराजांनी, माहिती तुम्हाला बाबा, कधीच आमच्या बाबांनी 1 रुपयाचं सुद्धा घेऊन खाल्लं नाही, कधीच नाही खाल्लं. कदाचित तो व्यापक साधूचा व्यापक विचार असतो. कधी उपाशी राहिले दिवसभर, संध्याकाळी माघारी आल्यानंतर शिळे तुकडे खाल्ले, पण गप्पन खिशातून 10 रुपये देऊन, जा रे बाबा वडापाव आण किंवा एखादा बिस्किट पोडा, काही केळी आण, असं महाराज कधी मरेपर्यंत म्हटले नाही. साधू स्वतःला ते खर्च करत नसतात. भाऊ ते धोतर शिवत होते. ते किसन नावाचा शब्दार्थ म्हणला, काय भाऊ धोतराला काही कमी पडली, आज पेट्या पडल्या, तुम्ही उद्या मेले तर सगळे त्याच्यातच जळतात म्हणे. ते बोलायचं जरा विचित्र होतं म्हणतात. मग त्यांनी सांगितलं म्हणे, किसन अरे ते धोत्र मला मी गहिनीनाथाचा सेवक म्हणून लोकांनी दिले, त्या धोत्राचा उपयोग गहिनीनाथाचं मंदिर पुसायला करणार आहे मी, माझ्या अंगावर घालायला नाही, ते मला नाही पाहिजे.
माझ्या अंगावर घालायला लागणार धोतर मी माझ्या कष्टानं कमील, मला ते नाही पाहिजे. ते स्वतःच्या अंगावर बसून धोतर शिवले. आज कीर्ती या भारताच्या कोणत्याही कोपऱ्यात जा, जिथे पांडुरंगाचं नाव, जिथे ज्ञानोबा तुकोबांचं नाव, तिथे सद्गुरु वामन भाऊचं नाव. जय हो. पाठीमाग आज ते अमर आहे. मी कशा करता तुम्हाला सांगितलं, काही नाही केलं, धोतर सुद्धा फाटकं होतं, पण आज त्यांचं नाव घेऊन आमच्यासारखे कीर्तनकार लाखोपती करोडपती झाले. त्यांनी काही नाही कमवलं, फक्त त्यांनी काय केला, तो आपलासा केला. तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो वेळो वेळा व्हावा, पांडुरंग देव आपलासा केला, म्हणून आज कीर्ती त्यांची. बर त्यांच्या काळात काय करोडपती लोक नव्हते का? आपलेच बापदादे करोडपती होते ना पूर्वीचे. हे पूर्वी काय ते पाटील प्रकार म्हणून मोठमोठे वाडे, सगळं गाव मग त्यांच्या अंडरलाईन खाली, मग त्यांनी काही कुठला तंटा वगैरे सगळं गाव सांभाळायचं. प्रत्येक गावात जुन्या काळातला असाच प्रकार होता. सगळी मंडळी होती, पैशावाली कमी होती का असेच नाही, पण तीन नावं आज राहिली का? आज ती नावं नाही राहिली. म्हणजे संपत्तीवानाचं नाव राहत नाही, पण भक्ती करणाराचं नाव राहतं. माझा हा मुद्दा आहे, मुद्दा आहे. देव आपलासा केला ना, त्यांचंच नाव राहतं. बाकी जगात अभंग रामाचे आहेत, अभंग कृष्णाचे आहेत का अभंग रावणाचे आहेत? अभंग कोणाचे? मगापासून आपण राम 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 चाललंय आपलं. कोणाचं हे? रामाचं आहे. की ज्या रामानं वनवासात आयुष्य काढलं त्या रामाचे अभंग आहेत. आणि जो रावण आता त्याचा कोणता खाटा असणं, कोणती गादी असणं, कोणते त्याचे सेवक असतील ते देवालाच माहिती. आमच्यात ते काही काही सांगतात नाव, पण आता काय खरं का खोटं त्यांना माहिती. इतकी संपत्ती होती, इतकं होतं, तितकं होतं. तुकोबाराने पण त्यांच्या अभंगात थोडंसं वर्णन केलंय. एवढं त्याचं वैभव ऐका नाही. लंके माझी घरी किती ती ऐका, सांगत असे संख्या, जैसी तैसी अभंग पाठ आहे तुम्हाला. कोटी घरी जेथे काशानी तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. बाबा जुने आहेत पण एकदम दुरीत आहेत बाबा. विठाला विठाला याला म्हणतात साथ. पुढे जायचं नाही, मागे यायचं नाही. महाराज उतरतील तिथं, याला म्हणायचं पोषक साथ. वा, पुढे शिकले का घरी थोडीफार माहिती घेतलीच असं ना. हा कसं तसं एकदम जरा येणं कठीण आहे, पण एकदम एकदम सुंदर, एकदम छान. विठाला विठाला. काय चाललं होतं आपलं? हा अभंग कोणाचे? जे रामराया 14 वर्ष वनवासात, खायला काही नाही, राहायला घर नाही, कोण कोणीकडून येऊन मारून टाकील माहिती नाही, पण त्या रामरायाचे आज लाखो अभंग आहेत. त्या रामरायाचं रामचरित्र 1.25 कोटी श्लोकात लिहिलेलं आहे. जे मूळ रामायण आहे वाल्मिकाचं, ते 1.25 कोटी श्लोकामध्ये. आणि रावणाचा एखादा तरी अभंग
ज्याच्या घडी सगळे देवी देवता ब्रह्मदेव इंद्रदेव चंद्रदेव वरुणदेव वायुदेव अग्निदेव पाशुपती अस्त्र सगळे शस्त्र अस्त्र सगळे ग्रह सगळ्या शांती खंडोबान गणपती हे सगळे त्याच्या घरी कामगार होते. एवढे त्याच्या घरी सगळे कामगार त्याचे नोकर होते, पण त्याच्या नावाचा एकही अभंग अजून तयार झाला नाही. नावच दिसत नव्हतं. आता कुठंतरी उलटरी हळूहळू रावण हॉटेल म्हणून तयार झालेत बघा आता. कारण मी आता येतच वाचले म्हणलं कोण भाग्यवान आहे याचा का बाप होता का काही रावण, त्यांनी त्या हॉटेलवर नाव टाकले रावण हॉटेल म्हणून. म्हणलं बस मी जरा गाडी थांबा लावली मला म्हणलं मला थांबा हॉटेल बघायचं आपल्या, म्हणजे आत नाही गेलो मी बाहेरूनच बघितलं असं. ते काही व्हेज नव्हतं मग ते नॉन व्हेज सकट होतं ते. म्हणलं बरोबर आहे ज्याने हॉटेल टाकले तेही रावणच आणि खाणारे बी रावणच जाणार आहे तिथं. तिथं काही राम जाणार आहे का त्याला? म्हणजे कुठेतरी आज थोडंफार त्या रावणाचं नाव आपल्याला. आणि त्या करमाळा तालुक्यात एक रावण नावाचं गाव आहे बघा, त्या मांदळीच्या पुढे गेलं का मंदिर रस्त्याला मध्ये एक लागतं रावण गाव, नाही तर दुसरं कोणीकडे तिकडे वर एक आहे मला नाही इथं नाही तिथे त्या टेंभुर्णीवरून आपण इकडे येतो ना इंदापूरकडे त्यावेळेला रावण गाव मध्ये लागतं एक, मला अनुभव येत असतं त्या दिवशी जाऊन लागतो मी. म्हणजे बाकी रावण कुठं पाहायला मिळत नाही. एक रावण तिथं गाव आहे आणि एक दुर्योधनाचं मंदिर आहे बघा. मला असं वाटत होतं कुठं दुर्योधनाचं मंदिर नाही, पण आहे बरं का. कर्जत तालुक्यात दुर्गाव नावाचं गाव आहे आणि या दुर्गावला दुर्योधनाचं मंदिर बांधलेलं आहे. असं वाटत होतं आतापर्यंत यांचे काही मंदिर नाहीत पुढं, पण आहे. म्हणजे काही काही त्यांची वंशावळ त्यांची पूजा करणारे आहेत अजून. बाकी काही कुठं आपल्याला पाहायला मिळत नाही. काय कमी होतं रावणाकडं, काय कमी होतं? कमी कशाच नव्हतं, पण आज नाव नाही. आणि जरी असलं तरी ते चांगलं नाही का नाही? जरी असलं तरी ते चांगलं म्हणून आज कोणी किती मुलं रावण मेल्यापासून जन्माला आले असतील, पण एखाद्या बापाने त्याचं नाव ठेवलं का ह्या महामुलाचं नाव रावण म्हणून? एखाद्या पोराचं दुर्योधन म्हणून नाव ठेवलं? नाही ठेवत कोणी नाव. जर ठेवायचं झालं तर काही अडचणी असतील म्हणून. संभाजीनगर तालुक्यात फुलांब्री तालुका आहे जिल्ह्यात. त्या फुलांब्री तालुक्यामध्ये एक धोंडखेडा नावाचं गाव आहे. गावाचंच नाव आहे धोंडखेडा. आणि जवळजवळ त्या गावामध्ये महिला मंडळ 70% महिला मंडळाचे नावच धोंडाबाई आहे. मग मी सहज विचारलं मग हित का हा काय प्रकार? ते म्हणे बाबा इथं मुलगी जन्माला आली की मरत होती. काय होतं? इथं मुलगी जन्माला आली की मरत होती. मग ती मरू नये म्हणून आम्हाला सांगितलं होतं म्हणे वाकीच्या बाबांनी की मुलीचं नाव धोंडाबाई ठेवा म्हणून. दगड काय मरत नाही ना, दगड मरतो. मग माणसाचं ना धोंडा म्हणजे दगड, धोंडाबाई ठेवा म्हणे, मग ती मारणार नाही. मग तिथं जवळजवळ 70% महिलाचे नाव धोंडाबाई आहे. ईद आहे की एखादी धोंडाबाई? ईद असली तरी ईद आली जाणार आहे, वयाने हातात नाही. आम्ही बी जाणार आहे तर धोंडाबाईचं काय घेऊन बसले. पण तिथं असला इतिहास नाश पावत नाही. ते विषय संपला. श्रीमंतीनं व्यापक राहत नाही माणूस, ज्ञानानं व्यापक राहतो. म्हणून जगद्गुरु तुकोबारा म्हणतात आम्ही जे एवढे झालो किंवा आम्हाला जे काही प्राप्त झालं, आम्ही जे काही आनंदात राहतो, आम्ही व्यापक पद्धतीने राहतो. आमच्याविषयी कोणी चांगलं बोलो वाईट बोलो आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. आम्ही तो परमात्मा आपलासा केलाय, आम्ही आनंदात आहे. सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. आमची स्थिती आम्हाला जी मिळाली, आम्ही काय केलं? काहीच नाही केलं. फक्त आम्ही एक गोष्ट केली. काय? कंठी धरिला कृष्ण म्हणे अवघा जनी प्रकाश. प्रकाश शब्दाचा दुसरा अर्थ होतो संस्कृत मध्ये. प्रकाश म्हणजे उजेड, हा भौतिक अर्थ. याला उजेडच म्हणतात, याला प्रकाश म्हणतात. म्हणजे याचं काम काय? यानं अंधार पळून लावला आणि उजेड केला. लाईट लागली म्हणजे काय केलं? अंधार पळून गेला आणि प्रकाश तयार केला. प्रकाश तयार केला म्हणजे सगळं दिसायला लागलं, अंधारात दिसत नसतं. तसं कृष्णमणी कंठामध्ये धारण करून जगात प्रकाश केला. याचा अर्थ असा, आमच्या अंतःकरणातला अंधार आम्ही नष्ट केला, आमच्या अंतःकरणातलं अज्ञान आम्ही समाप्त केलं आणि ज्ञानरूपी प्रकाश आम्ही आमच्या हृदयामध्ये प्रगट केला. आणि ज्ञानरूपी प्रकाश आमच्या हृदयामध्ये प्रगट झाल्यामुळे मग आम्ही जगामध्ये जिकडे तिकडे कुठेही पाहिलं तरी आम्हाला सगळीकडे तो परब्रह्म तत्वच दिसू लागला, ईश्वरच दिसू लागला. न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्म आकळले. अखंड परमात्म्याचं चिंतन करून कंठामध्ये तो कृष्ण नावाचा मणी, मणी शब्दाचा अर्थ होतो देवच. आणि भौतिकही दुसरा सामान्य अर्थ आहे. गळ्यामध्ये काहीतरी धारण करण्याची माणसाची काय असते? सवय असते. आणि तो एक अलंकार आहे, तो एक शृंगार आहे.
आपण जसं भौतिक आपल्या गळ्यामध्ये कोणी पेटी बनवतो, कोणी ओंकार बनवतो, कोणी काही वेगळे वेगळे अलंकार गळ्यात घालतं. महाराजांनी सांगितलं मी तो कृष्णमणी नावाचा अलंकार माझ्या गळ्यामध्ये धारण केलेला आहे. का धारण केलेला आहे? जसं गळ्यामध्ये काहीतरी धारण करावं जेणेकरून कोणाची नजर लागत नाही. तुळशी माळ घातली जाते, मंगळसूत्र घातलं जातं, आणखी काही वेगळ्या वेगळ्या कलरचे किंवा अनेक ज्याचे त्याच्या हौसेप्रमाणे माणसं गळ्यात काहीतरी घालतात. का? तुळशी माळ कल्याण करण्याकरता आहे. काळा दोरा गळ्यात घातला जातो कोणाची दृष्ट लागू नये म्हणून. मंगळसूत्र गळ्यात घातलं जातं की मी कोण्यातरी एखाद्या म्हणजे माझ्या मालकाची मी धर्मपत्नी आहे ते त्याचा सिक्का आहे म्हणून ते गळ्यात घातलं जातं. काहीतरी कारण असतं म्हणून ते गळ्यात घातलं जातं. कृष्णमणी मी गळ्यामध्ये घातला याचं कारणच असं आहे, कृष्ण परमात्म्याच्या नामाला जगातले सगळे अनिष्ट कर्म भितात, जगातले सगळे दैत्य भितात, जगातले सगळे पापी भितात, जगातला यम कृष्ण नामाला भितो आणि कशाचीच नजर कृष्ण नामाला मनाला लागत नाही. म्हणून मी माझ्या अंतःकरणामध्ये तो कृष्णमणी अखंड धारण केला आणि अखंड धारण करून मग मी सुखात, समाधानात, आनंदात, शांतीमध्ये मी नांदतोय, अखंड नांदतोय. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, या रे चर फोडू नका तुम्ही. मी अखंड आनंदात आहे. का? तर त्या मनाचा हा परिणाम. विठ्ठल आणि कृष्णमणी आपल्या जवळ घेऊन जसं जसं व्यवहारामध्ये एखाद्यानं जर हिरा आपलासा केला तर जगात त्याला कशाचीच कमी राहत नाही. त्याच्यासारखा मोठा दुसरा कोणी नाही. समजा ज्याच्याकडे हिरा आहे. आपल्या भारतामध्ये असं म्हणतात की काय कोणता कोहिनूर नावाचा हिरा भारतातच होता आणि आता कोणत्या त्या इंग्लंडच्या ती मेली, ती काय अमर नाही राहिली. कोणती इंग्लंडची राणी म्हणतात ती, तिच्या मुकुटात तो मणी असं सांगतात कोहिनूर हिरा. आता नंतर दुसरा कोण राजा झालाय त्याच्या मुकुटात असेल तो. हा हिरा ज्याच्याकडे आहे तो जगाचा राजा. काय तिचं नाव आहे? काय ते नाव सांगता येईल कोणाला? काय? हा, एलिझाबेथ नाही? हा हा तीच ना, एलिझाबेथ बरोबर का नाव? पण आपल्या देवाचे नाही, तिचं गाव नाव द्या ना आपण. मग तिच्या ते मुकुटात आहे. असं म्हणतात की तो मुकुट ज्याच्या डोक्यावर तो जगाचा राजा. म्हणजे तो जो निर्णय त्याचा भारतावर पण त्याची सत्ता आहे. जरी ते सोडून गेले असले ना, त्या लोकांना भारतात यायला विजा लागत नाही. ते प्रायव्हेट विमान काय कोणत्याही कंपनीचं विमान घेऊन प्रायव्हेट विमान घेऊन भारतात कधी येऊ शकतात. त्यांना परवानगीची गरज नाही. हा, पण आपल्यातला माणूस त्यांच्याकडे जायचा असेल तर आपल्याला त्यांची परवानगी लागते. पण त्यांना आपल्याकडे यायला आजही परवानगी लागत नाही, कारण आपण त्यांचे अजून आहेत, अजून त्यांचेच आहेत अशी ती मान्यता. काय ते कुठला करार आहे काय माहित नाही, एवढं आपल्याला बारीक समजत नाही. पण ती मालक आहे. म्हणजे जो मुकुट तो मुकुट ज्याच्या डोक्यावर आहे तो जर भारताचा नाही तर जगाचा राजा असेल, कारण त्याच्याकडे कोहिनूर हिरा आहे. तसं तुकोबा म्हणतात आम्ही सुद्धा तिही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. फक्त मृत्यू लोकातलेच आम्ही मालक नाही, तर आम्ही तिन्ही त्रिभुवनाचे मालक आहोत. अतल, वितल, सुतल, तलातल, रसातल, पातल, महापातल, खालचे 7 लोक, सत्यलोक, इंद्रलोक, चंद्रलोक, वरुण लोक, वायुलोक, अग्निलोक, ब्रह्मलोक आणि त्याच्या नंतर मग वैकुंठ लोक. आणि वैकुंठ लोकाच्या नंतर पुन्हा एक आढळ पद नावाचं पद आहे. वरचे 7, खालचे 7 आणि मधला हा मृत्यूलोक. या सगळ्या ब्रह्मांडाचे आम्ही धनी आहोत. का धनी आहोत? तर आम्ही आमच्या कंठात तो कृष्णमणी धरलाय म्हणून आम्ही धनी आहोत. म्हणून आम्ही धनी आहोत. आम्ही कोणालाच भेट नाहीये. विठाला विठाला तुका म्हणे भूमंडळी, तुका म्हणे भूमंडळी,
आम्ही तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी, या भूमंडळामध्ये आम्ही बळी आहोत. आणि नुसते बळी आहो नाहीत तर वीर, नुसते वीर नव्हतं गाढे वीर. आपणही वीर असतो पण आपल्याच घरापुरते असतो. आपला वीर पण काय समजलं मला, एका रट्यात पाणी पाहिजे फक्त बायको पुढचा वीर. चौकात आला का कुत्र त्याला विचारित नाही, हा घरापुरता वीर झाला. आम्ही बळी वीर गाडे. काही माणसं वीर असतात गावापुरते, गावाला धाकात ठेवतात. दुसऱ्या गावात गेले की त्यांचा वीरपणा संपला. काही माणसं तालुक्यापुरते वीर असतात, काही माणसं जिल्ह्यापुरते वीर असतात, काही माणसं राज्यापुरते वीर असतात. आपल्या मुख्यमंत्र्याच्या दुसऱ्या राज्यात काय चालन, तो वीर आहे पण आपल्या राज्यापुरता. बरं, आपल्या पंतप्रधानाचा वीरपणा आपल्या देशात, बाहेर त्याचा वीरपणा चालणार नाही. तो फक्त तिथपुरताच, तिथपर्यंत मर्यादितच. पण तुकोबरा म्हणतात नाही, आम्ही फक्त इथपर्यंत नाही तर आम्ही इथेही वीर आहोत, तिथेही वीर आहोत, वैकुंठातही पातालातही वीर आहोत, आणि भूमंडळात तर मग आम्ही वीर आहोतच. आमच्या नावाचा बोलबाला वरती होतो, आमच्या नावाचा बोलबाला खालती होतो, आणि आमच्या नावाचा बोलबाला इथं सुद्धा होतो. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, या हे भूमंडळा माझी कीर्ती, आमच्या नावाचा बोलबाला वैकुंठात सुद्धा गायला जातो. आणि मृत्यू लोकात तर आमचा बोलबाला आहेच, या ही भूमंडळा माझी कीर्ती. भू म्हणजे भूमी, भूमी म्हणजे मंडळ म्हणजे स्थान. भूमीच्या स्थानामध्ये सुद्धा आमचा जे जयकार चाललेला आहे, वैकुंठात सुद्धा आहे. आमचा बोलबाला सगळ्या पुराणात आहे. वैष्णवांची कीर्ती गायली पुराणी, साहे 18 जनी, साहे 18 जनी, चहुवेदी चहुवेदी चहुवेदी, ऐसे कोणी दावा ग्रंथाचे वाचक. आमची कीर्ती पुराणात आहे, आमची कीर्ती वेदात आहे, आमची कीर्ती श्रुतीमध्ये आहे, आमची कीर्ती 18 पुराणामध्ये, 18 पुराणाचे पोटी नाही नामाविन गाठी. आमची सगळीकडे वैष्णवांची कीर्ती गायली पुराणी. साही 18 जनी चहुवेदी. 6 म्हणजे 6 शास्त्र, 18 म्हणजे 18 पुराण, आणि चहुवेद ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे 4 वेद आहेत. 6 शास्त्र, न्यायशास्त्र, योगशास्त्र, पातंजल शास्त्र, पूर्वमीमांसा, उत्तर मीमांसा आणि सांख्य शास्त्र हे आमचे 6 शास्त्र आहेत. आणि 18 पुराण, त्या 18 पुराण ब्रह्मपुराण, ब्रह्मविवर्तक पुराण, ब्रह्मांड पुराण, भागवत पुराण, वराह पुराण, गणेश पुराण, कुर्म पुराण, वामन पुराण, श्रीमद भागवत महापुराण, त्याच्यामध्ये गरुड पुराण, त्याच्यामध्ये देवी भागवत महापुराण, त्याच्यामध्ये शिव महापुराण, त्याच्यामध्ये किती झाले आता सगळे मोजले का तुम्ही? नाही मोजले? जेवढे झाले असतील तेवढे. मात्र एवढे का आमचे पार्टनर. हे सगळे जे पुराण आहेत, सगळे शास्त्र आहेत आणि सगळे वेद आहेत, या सगळ्यामध्ये आमची कीर्ती गायलेली. काय केलं तुम्ही एवढी कीर्ती गाण्यासाठी? महाराज म्हणतात, आम्ही जे एवढे मोठे झालो, आम्ही बळवंत वीरगाडे झालो, आम्ही काही नाही केलं, फक्त तो आमच्या कंठामध्ये आम्ही धारण केला. कंठी धरिला कृष्णमणी अवघाजनी प्रकाश. कृष्णमणी कंठात धरल्यामुळे आमचं कोणीच काही करू शकलं नाही. जसं महादेवानं हलहल नावाचं विष प्राशन केलं समुद्र मंथन करत असताना. आता विष पिल्यानंतर माणूस मरणारच आहे ना, कोणी असलं तरी. विषाचा गुणधर्मच काय आहे? मारून टाकणं हा विषाचा गुणधर्म आहे. महादेव विष प्याले आणि विष पिऊन हिमालयामध्ये येऊन बसले. हिमालयामध्ये येऊन बसल्याच्या नंतर बाकीच्या लोकांना वाटलं आता महादेव गेले, आता काय करणार? सगळे लोक देवाला पाहायला आले. तर महादेव डोळे बंद करून भगवंताचं ध्यान करत होते. भगवंताचं ध्यान का करत होते माहितीये? तर परमात्म्याचं भजन करत 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 त्यांना असा विश्वास होता की माझा स्वामी मला काही होऊ देणार नाही. आणि म्हणून महादेवानं ते हलहल नावाचं विष घेतलं ना आपल्या कंठामध्ये ठेवलं.
कंठात विष ठेवल्याचा परिणामच असा आहे, महादेवाच्या कंठामध्ये कृष्ण परमात्म्याचं वास्तव्य असल्यामुळे विषाचा परिणाम कृष्णावर झाला, पण महादेवाला काही झालं नाही. सगळे लोक आले, सगळे लोकांनी येऊन महादेवाची स्तुती केली. हे प्रभु, हे भगवान, आप तो सो रहे हो, आपको कुछ दर्द नहीं हो रहा? नहीं बोले प्रभु, हमें कुछ दर्द नहीं हो रहा, हम ठीक है, अब तंदुरुस्त है, हम ठीक है, बस भगवान का भजन कर रहे हैं. सगळ्या देवाने स्तुती केली. वा म्हणे, कसं काय शक्य आहे? महादेवाने सांगितले म्हणे, श्रीराम की कृपा से श्री राम जी हमारे सब काम कर रहे हैं, श्री राम जी हमारे सब काम कर रहे हैं, हम राम के सहारे, हम राम के सहारे आराम कर रहे, राम जी हमारे सब काम कर रहे. ये राम की कृपा है कलयुग से कठिन युग में, ये राम की कृपा है कलयुग से कठिन युग में. पी करके विष हलाहल, पी करके विष हलाहल विश्राम कर रहे, श्री राम जी हमारे सब काम कर रहे. याचं सोपं उत्तर तुकोबाराने दिलेलं आहे. भक्ता राखे पाया पाशे दुर्जनासे संहारे, दुर्जनासे संहारे, दुर्जनासे संहारे, राखे पाया पाशे दुर्जनासे संहारे, भक्ता राखे तया मारी लकोन नमुडे काटा हिंडतावन, जाको राखे साईया साईया मारस कही लको बालन बाका कर सके जो जग बैरी हो. देव ज्याचं रक्षण करतो ना, त्याचा बाल न बाका कर सके जो जग वैरी होय. सगळं जग जरी आपलं वैरी झालं तर हो द्या, पण देव आपला पाहिजे. आणि देव ज्याचं रक्षण करतो, सगळं जग त्याच्या विरोधात गेलं चालेल. कृष्णा, मला फक्त तू पाहिजे. अरे मूर्ख आहेस, त्या दुर्योधनानं माझं सगळं सैन्य घेऊन गेला. जाऊ दे, अजून माझे का भावने घेऊन जाईना तो, पण तू माझा पाहिजे, तू फक्त मला पाहिजे. अरे मी न धरी शस्त्र न करी, मी शस्त्र हातात धरणार नाही, मी युद्ध करणार नाही. युक्ती सांगेन, फक्त तुला 4 गोष्टी समजून सांगेन, युक्ती सांगेन. मी हातामध्ये शस्त्र धरणार नाही बाबा, आणि माझे सगळे सैन्य त्या दुर्योधनाबरोबर लढतील. मला काय मागून घेतोस? अर्जुनाने सांगितलं, कृष्णा, मला तू शस्त्र नाही धरलं तरी चालेल, मला तू अस्त्र नाही धरलंस तरी चालेल, माझ्या बरोबर तू युद्ध नाही केलं तरी चालेल, फक्त तू एक काम करशील ना. म्हणे काय? माझा रथ धरशील ना. म्हणे हा, तेवढं काम करेल, मग मला तेवढंच पाहिजे. खरं सांगू तुम्हाला, आपल्याला कोणी मोठं नाही केलं तरी चालेल, फक्त आपला रथ धरणारा चांगला पाहिजे. आपला संसाराचा जो रथ आहे ना, हा रथ धरणारा चांगला पाहिजे. सासऱ्याचे पैसे घेऊन घर बांधण्यापेक्षा बायको चांगली असली का त्याच्यापेक्षा मोठं घर बांधता येतं. अर्थ नाही कळाल तुम्हाला? बायको म्हणजे आपला रथ धरणार आहे ती, कारण ती आपला गाडा धरते ना, संसाराचा गाडा. ती आपला रथ चालवते संसाराचा. फक्त ती चांगली असली, ती कुलवान शिलवान गुलवान वचनी प्रेमी जिव्हाळ्यातली असली ना, आणि दोघांच्या विश्वासानं मग साम्राज्य उभं करू ना माणूस, का नाही करणार? असे बाकीचे पैसे घेऊन कुठं मोठं होत असतं काय? हा, कष्टानं जे पुरतं ना
आमचे गुरुजी म्हणायचे कष्टाचं पुरतं हरामाचं, कष्टाचं उरतं हरामाचं पुरत नाही असं म्हणतात. मग ते पाहिजे. रथ धर फक्त तू माझा, काही नको करू. सारथी या जगदीश्वराचे प्रेम येथ दिसी तसे निरुपम, पार्थे येणे सर्वोत्तम पुण्य केले. ध्वजस्तंभावरी वानरू जो मूर्तिमंत शंकरू, सारथे शारंग धरू अर्जुनीशी. अर्जुनाचा रथ, अर्जुनाची घोडी धुतली अनंते, संकटे बहुते निवारली. त्यानं फक्त काय काम केलं? रथ चालवायचं काम केलं. कोणी नसू द्या हो, पण आपला रथ चालणारा माणूस आपल्या बरोबर पाहिजे. आपण जगत उलट पालत करण्याची ताकद आपल्यात आहे. आपण देवाचे अंश होत, आपण सामान्य नाहीत. कोण आहेत आपण? काय नाही करू शकत. माणूस जरा अंगात आले बोल, अरे काय समजलं मला, लात मारीन तिथं पाणी काढीन म्हणतो की नाही माणूस. हा, तो पाणी काढायला जातो, पण लात जिथं मारीन तिथं अगोदरच कोणतरी गोटा ठेवतो, याचा पायच मोडतो, पाणी काय घ्यायचंय. म्हणून चालणारा व्यवस्थित पाहिजे. तो व्यवस्थित असेल, साम्राज्य उभं होऊन जातो महाराज. त्याला वेळ लागत नाही. आत्मविश्वास तसा असला पाहिजे. तुकोबाराय म्हणतात, कबीर महाराज म्हणतात, जाको राखे सहाय्या मानस कहिना कोय, बालन बाका कर सके जो जग वैरी होय. 5 पांडवाला जन्माला आल्यापासून शेवटच्या श्वासापर्यंत 100 लोक मारायला टपलेले होते. पण हे 100 जरी यांना मारायला टपलेले होते, ती यांच्या 5च्या केसालाही त्यानं धक्का लागू दिला नाही. यांच्याच्यानं मेला नाही म्हणून त्या दुर्योधनानं त्या म्हाताऱ्याला भडकवलं. त्या म्हाताऱ्यानं रागारागात पण केला की मी उद्या पांडव मारून टाकीन भीष्माचार्याने. पण त्या म्हाताऱ्याचा सुद्धा पण यांनी पक्का होऊ दिला नाही. भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले, म्हाताऱ्याचा सुद्धा शब्द पुरा होऊ दिला नाही आणि धनुर्धरा रक्षिले, परमात्म्याने यांचं रक्षण केलं. दुर्योधन म्हणला आमच्या बाजून लढताय, त्यांच्यात एक मरत नाही, माझे बरेच मरताय, तुम्ही कपटी पद्धतीने लढताय. मग म्हातारीनं राग पण केला होता, उद्या मारून टाकीन. आणि रात्री या बाबाला द्रौपदी त्याच्या पाया पडायला घेऊन गेला. द्रौपदी चाल माझ्या बरोबर त्यांच्या पाया पडायचं. आणि पाया पडायला गेली की फक्त बांगड्या वाजव. म्हाताऱ्याने डोळे उघडलेच नाही. डोळे उघडायच्या अगोदरच आशीर्वाद दिला, अखंड सौभाग्यवती भव. आणि मग लक्षात आलं की मी आशीर्वाद कोणाला दिला? तो समोर द्रौपदी. म्हणे तू इथं कशी काय आली? म्हणे आमचा बाबा घेऊन आला आम्हाला. कुठे तुमचा बाबा? हातुल्याचा बाबा आहे काय? म्हणे हातुल्याचाच आहे, तो घेऊन आला आम्हाला. कुठे? बाहेर. तर बाहेर हा कृष्ण परमात्मा द्रौपदीच्या पायातल्या चपला, ज्याला जोडे म्हणतो, ते जोडे डोक्यावर घेऊन परमात्मा नाचत होते. सेवकाच्या श्री धरुणी चाले पादुका, सेवकाच्या श्री धरुणी चाले पादुका, सेवकाच्या श्री धरुणी चाले पादुका, सेवकाच्या श्री आपला वेळ संपलाच म्हणजे जवळजवळ काय अजून 5-10 मिनिटं. माझ्याकडे 9 वाजले, 10 मिनिटं आहे ना. आता काय काय सांगावं, सगळं अवघड गोष्ट आहे. अर्थात तो रक्षक असल्यामुळे पांडवातला एकही गेला नाही. आणि त्याच्याकडे जवळजवळ 11 अक्षणी सैन्य होतं. चतुः पंचावशेषता भागवतातलं वाक्य आहे. फक्त 5च लोक शिल्लक राहिले, फक्त 5च लोक 11 अक्षणी मधले. यांच्यातले 5 शिल्लक राहिले आणि यांचा वंशही शिल्लक राहिला. त्यांचा तर वंश पण शिल्लक राहिला नाही, सगळं संपलं. यांचा वंश कोणता? अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू. त्याला यांनी चक्रव्यूहात मारलं, पण त्याचा पुत्र त्याच्या पत्नीच्या उदरामध्ये होता. त्याचं काय नाव? म्हणजे तुम्ही भागवत ऐकल्याचं सार झालं बा असं. पण मग एकच माय बोलली मागच्या साऱ्या मुख्या बा होत्या का मागच्या? कोण जगलं मग? ऐका, हे कुठं माहिती? एकच जगला ना तो परीक्षिती. आणि त्याच्यामुळे आपल्याला भागवत ऐकायला मिळालं. ऐकलं तुम्ही 8 दिवस? परीक्षितीमुळे आपल्याला भागवत ऐकायला मिळालं. तो परीक्षिती कृष्ण पांडवाच्या वंशातला राहिला, कौरवाचं कोणीच राहिलं नाही. आंधळा धृतराष्ट्र कसा मेला माहिती तुम्हाला?
नियती कोणाला सोडत नाही महाराज. मस्तीमध्ये माणूस म्हणतोय मी करील ती कोणालाच करतो, पण काळ कोणाला झाकलेला नाही, लक्षात ठेवा. यानं एवढे अन्याय केले. दुर्योधन म्हणेल तसंच वागला. शेवटी जंगलाला गेले. हे नंतर घरी तो भीम टोचून बोलायचा, खा. घरी वाढलं आंधळ्या म्हाताऱ्याला गांधारी आणि धृतराष्ट्र, पोटभर जेवा. पोराने तर काय खाऊ घातलं नाही तुम्हाला. आता कसं आमचं गोड लागत आहे ते अजून जेव्हा ताट वाढलं की ते बोलायचं कसं म्हाताऱ्याला. म्हातारा म्हणला याचे बोलणं ऐकून इथं जगण्यापेक्षा आपण ते घर सोडून तिकडे काळ केलेलं बरं. पण आपल्याला इथं हस्तिनापुरात राहायचंच नाही. मग धृतराष्ट्र गांधारी हे दोघं निघाले. ते निघाले म्हणून कोणती परत पाठीमागे निघाली. मग तिने सांगितलं मी नाही, आता थोरले भाऊ जे आहेत मी राहत नाही, तुम्ही तुमचं सत्ता सांभाळा, आम्ही जातो. आणि ही लोक कुठं आली माहिती, बद्री केदारला जाताना ऋषिकेश करून पुढे गेल्याच्या नंतर एक पांडुकेश्वर नावाचं क्षेत्र आहे. इथे हिमालयाच्या पोटी आले हे, जिथे सोनप्रयाग, रुद्रप्रयाग, देवप्रयाग म्हणतो ना आपण, त्या देवप्रयागाच्या जवळ ही जागा आहे की जिथे हे लोक नंतर हिमालयात येऊन राहिले. आणि मग एक दिवस त्या डोंगराला आग लागली. पण हे आंधळे कुणीकडे पळाव काही सुधारणा, जिकडं पळून तिकडं धडकायचं. ते इकडं झाडाला धडकायचं, तिकडं दगडाला धडकायचं, इकडं धडकायचं. पळून पळून मेले महाराज. जसं एखाद्या जंगलाला आग लावल्यानंतर त्या कोट्यातले डोळे न उघडलेले बारीक बारीक पिल्ले होरपळून मरतात, तसा धृतराष्ट्र होरपळून मेलाय. ज्यानं या भारताची सत्ता गाजवली होती तो धृतराष्ट्र होरपळून मेला. ती गांधारी त्याच्याबरोबर होरपळून मेली. हे त्यांच्या केलेल्या कर्माचे फळ आहेत. हात जोडून विनंती, चुकीचं करू नका. होत असेल तर सावध राहा. नियती कोणाला सोडत नाही. फक्त कोणाची वेळ लवकर येते, कोणाची उशिरा येते. सुट्टी कोणाचीच नाही. विठाला विठाला. ज्या कृष्णाचं चरित्र मी तुम्हाला सांगतो त्याला नाही चुकलं तर बाकीच्याची काय गोष्ट आहे. झाडाच्या आडून यानं वाली मारला तर तोच वाली पुढच्या जन्मात शिकारी झाला आणि त्याने याचा अंगठा फोडला. म्हणजे देवाला जर त्याचं कर्म चुकत नाही तर आपलं चुकन असं वाटतं का? अजिबात चुकणार नाही. एवढे की करताना आपल्याला असं वाटतं मी जे काम करतो ते कोणाला जमत नाही, थांब जरा तो घडा भरायचा आहे. भरला का तुझं कामच होणार आहे. तिथं माझ्यासारखा कीर्तनकार असला काय, एखादा प्रापंचिक असला काय, आणि कोणी असला काय, कीर्तनकार सुद्धा धाड 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 गाडीचा ऍक्सिडेंट होऊन जळून मरू शकतो. कर्म आहे ते, आहे का नाही? कर्म कोणाला चुक मोठा अभंग आहे. कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी, कर्मे मनमंथ झाला राख. आहे का नाही? कर्मे वासुके लंकी देवटा, कर्मे हनुमंत उदरी कासोटा, कर्मे शुकदेव गर्भे कष्टा, पाताळ वाटा बळी गेला, कर्मे मनमंथ झाला राख, कर्मे मनमंथ झाला राख, कर्मे मनमंथ झाला राख, कर्मे मनमंथ झाला राख. कर्मे दुर्योधनादी रणी नासले, कर्मे पांडव महापंथा गेले, कर्मे सिंधू जळ शोषिले, कर्मे खरमुख ब्रह्म देखा, कर्मे मनमंथ झाला राख, कर्मे मनमंथ झाला राख. किती मोठं कर्म कोणाला चुकलं नाही तर आपले काय गणित आहे. म्हणून कर्म जपून करा. तुकोबारा म्हणतात मी जगाकडे पाहिलं नाही, मी त्याचं अखंड चिंतन केलं, त्याला माझ्या कंठात धारण केलं आणि त्याचं चिंतन केल्याचा परिणाम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी विरगाढे. मग तुकोबारा आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही कोणाकडेच लक्ष देता, देव आपल्या कंठात धरून अखंड त्याचं भजन केलं, मग तुम्हाला जो आनंद मिळाला तो आम्हाला द्याल का नाही? महाराजांनी सांगितलं का नाही देणार, देऊन टाकणार. काला वाटू एकमेका, संभ्रम. इथं काला शब्दाचा अर्थ होतो आनंद. आनंद काला शब्दाचा काय अर्थ आहे? आम्ही जो आनंद उपभोगला तो आनंद आम्ही सगळ्याला वाटून टाकतो. जरी तो हरस वाटितो अनेका,
घ्या रे हो नका रान भरी विटेवरी जाचे पाऊली समा सेवितो रस वाटितो ऐका नाही तुका म्हणे खातो ना घ्या रे चर फडू काला शब्दाचा अर्थ आनंद. आम्ही जो भक्तीचा आनंद उपभोगला तो आम्ही सगळ्या जगात वाटून टाकला. आणि काय काला वाटू एकमेका याला त्याला सगळ्याला वाटून देऊ वैष्णव निका संभ्रम. पण मात्र एक वाक्य आहे निका वैष्णव असेल त्याला याचा आनंद मिळेल. निका म्हणजे शुद्ध वैष्णव असेल तर शुद्ध वैष्णवाला याचं फल मिळेल. जर अशुद्ध असेल पदरात आलं तरी त्याचा उपयोग होणार नाही. जसं वाघिणीच्या दुधाकरता पात्र योग्यतेचं लागतं तसं भक्तीचा आनंद उपभोगण्याकरता सुद्धा पात्र योग्यतेचं लागतं. निका वैष्णव लागतो. निका म्हणजे शुद्ध वैष्णव लागतो आणि शुद्ध वैष्णवालाच भक्तीचा आनंद मिळत राहतो. वैष्णव निका संभ्रम. आणि मग या आनंदाच्या पुढे आमच्या समोर ब्रह्म आला, आमच्या समोर इंद्र आला, आमच्या सर्व कोणी जरी आला तरी आम्ही त्यांना तो वाकोलिया ब्रह्मादिका ब्रह्मादिका वाकोलिया ब्रह्मादिका ब्रह्मादिका वाकोलिया ब्रह्मादिका ब्रह्मादिका वाकोलिया ब्रह्मादिका दाखवू. ब्रह्म आदिका ब्रह्म अधिक शब्दामध्ये सगळे आले. हे सगळे कोणी जरी आमच्या या भक्तिरसाच्या पुढे आले तर आम्ही त्यांना वाकोल्या दाखवू. हा भक्तीचा आनंद त्यांना देणार नाही, हा प्रसाद आम्ही त्यांना देणार नाही. आणि नंतर त्या काल्यामध्ये ते आले सुद्धा आहे का नाही. काळ्याचे असे देव जळी झाले. ते आले ना हात पुढे केले तर देवानं दिले नाही. त्यांना वाटलं हातात नाही प्रसाद दिला पाण्यात धुवायला तर येतील, हातातला कण आपण खाऊ म्हणून ते मासे गेले. कृष्णाने सांगितलं आज हात धुवायचेच नाही. त्याच्यात एक पेंदा होता बोबड्या देवाला आले हात धुवायचे ना मग हातात काय करायचो. त्यांनी सांगितलं हातात काय करायचं म्हणजे इथं पुसून टाकायचे आपले माग हात. पण आज यमुनेमध्ये हात धुवायचे नाही. हात पुसे टिरी कपड्याला पुसा पण आज यमुनेत. कारण त्याला माहित होतं मास्याचे रूप घेऊन देव आले आणि भक्ती रसाचा आनंद देवाला द्यायचा नाही. वैकुंठीत व्हायचे नाही. हे वैकुंठात मिळत नाही म्हणून ते आले, त्यांना दिला नाही. आणि परमात्म्याने मग तो काला सगळा एकत्रित केला. आता काला सगळ्याला माहिती, आपण नेहमी रोज काला ऐकतो, आपला वेळ संपून गेलाय म्हणून तो सगळा काला परमात्म्याने एकत्रित केला. सगळ्या शिदोरी एकत्रित आणल्या, त्याचा एकत्रित काला केला. पेंद्याची शिदोरी नव्हती, देवाने त्याला चांगली आणायला सांगितली. त्यांनी सांगितलं चांगली कुठून आणू बाबा, आम्ही गरीब आहे, चांगली कोठोनी आणावी. गोपाळा आमचा दुबळा संसार आमच्याकडे चांगलं नाहीये, आहे ते घेऊन जा. मग देवानं ते सगळं एकत्रित केलं आणि त्याचा काला करून परमात्म्याने 5 प्रकारचे लोणचं बोटाच्या मध्ये ठेवले आणि एकत्रित काला करून सगळ्याला वाटून दिला. तो काला खाल्ला, गोपाळ तृप्त झाले. त्या काल्याचं वर्णन भगवान शुकाचार्यांनी श्रीमद भागवताच्या उत्तरार्धामध्ये दशमस्कंदाच्या उत्तरार्धामध्ये परमात्म्याला वर्णन केलेलं आहे. परीक्षितीला सांगत असताना बिभ्रदविनंद ढरपढयो शृंगवेत्रेच कक्षे वामे पाणो मसृण कवलम तत्फलान्यंगोलिशो तिष्ठन्मध्ये सुपरिसुरदो हासयन्नर्म विश्वे स्वर्गे लोके मिषति भुजे यज्ञ भोगवाल केले. गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय. विठोबा कुमारी काय वाजवा भजन करा, बोला बोला जय गोपाल
हरी जय 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 हरी हरी जय जय हरी हरी जय जय हरी जय 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 हरी 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 जय जय हरी हरी जय जय गोपाल काल्याचा प्रसंग आपण सगळ्यांनी ऐकलेला आहे, त्यामुळं काला आपला बरं का बाबा आता तेवढ्याबद्दल कारण वेळ भरपूर झाला. काला परमात्म्याने केला, तो काला सर्वांना वाटून दिला. कृष्णचरित्र आपण महाराजांच्या आश्रमात खूप विस्तारानं गायलं. चुरा चुरा कर मला तर बाबूकडे होते ना तुम्ही सर्व, तुम्ही होते सगळे, सगळी कंपनी होती. हा कोणती? अच्छा बर बर विठाला विठाला